गोवर्धनधरं वन्दे गोपालं गोपरूपिणं गोकुलोत्सवमीशानं गोविंदं गोपिकाप्रियं. ओम श्री गुरुभ्यो नमः. अधिक मासांतू आम्ही एक गायक प्रदक्षिण केले म्हणून जलरी सगळेची आमगेले एक भू प्रदक्षिण केलेलं तसले पुण्याफल मिळता म्हणून सांगून घेऊन आम्ही चिंतन केले. अशी एक गायचे आम्ही चिंतन करताना पद्मपुराणांत पुरा हाचे उल्लेख करतात. आम्ही गायचे सेव कसले कोरका गो सेव केले मात्र कसन मिळत आमका म्हणून सांगून घेऊन हंतू स्पष्ट जाऊन घेऊन उल्लेख करतात. स्पष्टाश्च गावः शमयन्ति पापम म्हणताना एक गायक केवळ आपण मात्र खाली एक चंदुकनं भरशील मात्रान आमगे समस्त पाप शमयंती दूर करतके. दत्ताश्च गावस्त्रिदिवं नयन्ति एक गो दान केलेलं मात्रान आमका उत्तम दान सिलसिले स्वर्गादी लोक मिळचेक कारण दत्ता म्हणून सांगला. संरक्षिताश्च उपनयंती मित्तम एक गायी संरक्षण केले म्हणून दिलेली खंयचे एक गायीक आम्ही पालन करून घेऊन ते संरक्षण इत्यादी परा केली मात्रान आमका जावक जल तसले धन इत्यादी परा ते गायीची सेव केली मात्रान संरक्षण केली मात्रान आमका मिळते गाई तसते कोणू गोभिर्न तुल्यम धनमस्ति किंचित म्हणताना गायीचे पशी होड धन खंचेना म्हणून सांगून घेऊन अंतू उल्लेख करतात. म्हणाली एक गायक आम्ही दान केलेलं मात्रणी त्याचे सेव केलेलं समेत कितले फल मिळता म्हणून सांगून हंतू सांगून घेऊन एक गायीचे सेव करचे एक मुख्य कारण कसाने म्हणून सांगून घेऊन हंतूचे उल्लेख करतात. एक गायीचे एक स्वभाव कसाने म्हणाली अमृत तुल्य दावन असेल तसले दूध दिता आमका म्हणताना ते दूध मिळते कशी म्हणून सांगलारी तृणानि शुष्कानि मने चरित्वा पीत्वा सुतो यान्यमृतं स्रवंती म्हणून सांगून घेऊन म्हणाली आम्ही एक गायीचे मुखांतर दूध मिळका म्हणून अनेक कडेन ते गोचार म्हणून म्हणतात भोवता भोवन वचून घेऊन अरण्या वच्चे पोरो खंयी वचून घेऊन तण इत्यादी परा खत्तके तेमी सुकील तण समेत खत्ता खेल्लल मात्रान आमका अमृतं सवंती अमृत तुल्य दावनशील तसले दूध आमका जीवन पर्यंत आमका घेवतशी ते अनुग्रह करता अशी म्हणताना ताजे गोमय म्हणून सांगल्यार समेत तितलेची पवित्र दावनशील तसले आमगेले समस्त लोक पवित्र करत सामर्थ्य ते गोमया कस तशे करून घेऊन गोभिर्न तुल्यम भुवनेषु देवी म्हणताना गायीची पशी होड दावनशील तसले श्रेष्ठ दावनशील तसले वस्तू हे भुईंत ना म्हणून सांगून घेऊन आम्ही पुराणांत उल्लेख केलेले तसले चिंतन करेत. अशी गायीचे सेव करूया गायीचे दान करूया म्हणताना गायीचे शुश्रूषकी पालन करून घेऊन आमगेले जीवन धन्य करून घेऊया म्हणून सांगून घेऊन देवर सन्निधान प्रार्थना करून हे दोन उत्तर अर्पण करता. कृष्णार्पणमस्तु.